इन्कम सोल्युशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी शुभम, NISM सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज आपण बघणार आहोत नेमकं SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर ऍज्युम करा की मी 1,000 रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहे प्रत्येक महिन्याला पुढची 10 वर्ष, 20 वर्ष किंवा 30 वर्ष. आपण तिन्ही पण एक्झाम्पल बघणार. तर सर्वात पहिले आपण एंजल वनचं SIP कॅल्क्युलेटर ओपन करू गुगल क्रोम वरती. सर्वात पहिले आपलं गुगल क्रोम ओपन करायचंय. इथं सर्च मध्ये टाकायचंय एंजल वन SIP कॅल्क्युलेटर. एंजल वन SIP कॅल्क्युलेटर टाकल्यानंतर ही जी पहिली फर्स्ट लिंक आहे, लिंक तुम्ही बघू शकता एकदा झूम करून वाटलं तर. लिंक वरती ओपन करणार आहेत. आता हे सिंपल एकदम कॅल्क्युलेटर आहे. त्याच्यामध्ये माझी ताकद आहे की मी पहिले 1,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो 10 वर्ष. तर आपण एक फॉर एक्झाम्पल बघूयात. आता 1,000 रुपये मी पहिले 10 वर्ष इन्व्हेस्ट करतो. आपण एकदम सगळ्यात कमीत कमी रिटर्न्स पकडूयात जे की आहेत 12%. ओके, तर इथं तुम्ही टाकायचे अमाऊंट. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट जास्त करायची असेल तर तुम्ही इथं एंटर करू शकता. पहिले आपण सर्वात पहिले 1,000 रुपयाची 10 वर्षासाठी बघणार आहोत फॉर 12% इंटरेस्ट. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये म्हणजे वर्षभराचे 12,000 रुपये. ओके, तर 10 वर्षांचे म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते 1,20,000 रुपये. ओके, आणि आपल्याला इस्टिमेटेड रिटर्न्स 10 वर्षामध्ये 1,12,339 रुपये. म्हणजे जेव्हा माझी मॅच्युरिटी होईल 10 वर्षांनी आजच्या डेटला, तर माझ्या अकाउंटला पैसे किती येतील? 2,32,339 रुपये. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये, सेकंड पेज मध्ये असं धरूयात की मी 1,000 रुपये 20 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करतोय. ओके, तर आपण इथं 20 वर्ष करूयात. सिम्पली तुम्ही तुमच्या माऊसच्या कर्सरने स्लाइड करू शकता किंवा इथं टाईप पण करू शकता. ओके, तर आपण 20 वर्ष इन्व्हेस्ट करतोय 1,000 रुपये पर मंथ. तर आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट होते 2,40,000 रुपये. ओके, आणि त्यावरती आपल्याला इस्टिमेटेड रिटर्न्स भेटतात 7,59,148 रुपये. म्हणजे जेव्हा माझी मॅच्युरिटी होईल तेव्हा माझ्या अकाउंटला जवळपास 10 लाख रुपये येतील. हे 9,99,148 आहे. ओके, आता थर्ड केस मध्ये आपण बघूयात की मी 1,000 रुपये 30 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करतोय प्रत्येक महिन्याला. ओके, तर आपण इथं 30 वर्ष करूयात फॉर सगळ्यात कमी 12% रिटर्न्सला. ओके, तर मी इन्व्हेस्ट करतोय 3,60,000 रुपये. मला इस्टिमेटेड रिटर्न्स आहेत 31,69,914 रुपये. तर माझे जेव्हा मॅच्युरिटी होईल 30 वर्षांनी तेव्हा माझ्या अकाउंटला येतील 35,29,914 रुपये. तर आता आपण बघणार आहोत की एंजलच्या ऍप मध्ये SIP कशी स्टार्ट करायची. ओके, तर सर्वात पहिले आपण आपलं एंजल वनचा ऍप ओपन करूयात. एंजल वनचा ऍप ओपन झाल्यानंतर तुम्ही सेट केलेला एमपिन टाकायचा आहे. एमपिन सेट टाकल्यानंतर होम वरती होऊयात. ओके, इथं ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचं. म्युच्युअल फंड वरती क्लिक करायचं आहे आणि आता आपण इन्व्हेस्ट करणार आहे. सर्वात पहिले इथे इंटरफेस असा येईल तुम्हाला. तर आपल्याला सर्च करायचंय. सर्च करायचं आपल्याला SBI कॉन्ट्रा. SBI कॉन्ट्रा जसं की तुम्ही बघू शकता 3 वर्षामध्ये 28.8% रिटर्न दिलाय. आपण सगळ्यात कमी म्हणजे 12% रिटर्न पकडलाय. ओके, तर आपण इथं सिलेक्ट करूया. तुम्ही इथं बघू शकताय याचा चार्ट 3 वर्षामधला, 5 वर्षामधला किंवा जेव्हा SIP चालू झाले तेव्हापासून. ओके, तर आता आपण आपल्याला ड्युरेशन सिलेक्ट करायचं आहे की मी 1,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, यामध्ये SIP मध्ये 2 ऑप्शन आहेत. एकदा तुम्ही लमसम पण करू शकताय आणि प्रत्येक महिन्याला पण करू शकताय. ओके, तर आपण प्रत्येक महिन्यालाच करायचंय कारण ते बेटर असतं. आता आपण SIP सिलेक्ट केली. आता किती वर्षांसाठी करायची? आपण 3 वर्षासाठी करतोय, 5 वर्षासाठी करतोय, किंवा एक ऑप्शन आहे की व्हेन एव्हर आय स्टॉप, जेव्हा मला बंद करायची तेव्हा. तर आपण सध्या 5 वर्षांसाठी सिलेक्ट करूया आणि इन्व्हेस्ट नावरती क्लिक करूया. इन्व्हेस्ट नावरती क्लिक केल्यानंतर आपण SIP स्टार्ट करतोय तर 1,000 रुपयांची. तर आपण इथं 1,000 रुपये टाकूयात. ओके, आणि इथं आपल्याला डेट सिलेक्ट करायची. आता माझी इच्छा आहे की मी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला SIPचा माझा हप्ता कटला पाहिजे आपल्या रजिस्टर्ड बँक अकाउंट मधून. एंजल वनला जी रजिस्टर्ड बँक अकाउंट केलेलं आहे त्या अकाउंट मधूनच आपला SIPचा इन्स्टॉलमेंट कटेल. ओके, तर माझी इच्छा आहे की 5 तारखेला कटावी. तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आपला पहिला इन्स्टॉलमेंट कट होईल. ओके, कन्फर्म वरती क्लिक करूयात आणि कंटिन्यू करूयात. तर इथं तुम्ही जर बँक चेंज केली असेल, 2-3 बँक ठेवले असतील तुमच्या रजिस्टर्ड, तर तुम्ही त्या सिलेक्ट करू शकताय. किंवा तुम्हाला नवीन बँक तुमच्या स्वतःच्या नावाची ऍड करायची असेल तर ती पण करू शकताय. आता मी सध्या युनियन मधून पेमेंट करून दाखवतो. तर तुम्हाला इथं UPI टाकायचा आहे.
तुमच्या ज्या बँकेचं आता तुम्ही पेमेंट करताय गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम, तर त्या सर्वांवरती तुमचे युपीआय आयडी दिसते. तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन चेक करू शकता. आता मी माझा युपीआय आयडी टाकतो. युपीआय आयडी टाकल्यानंतर पे वरती क्लिक करूया. पे वरती क्लिक केल्यानंतर आता मी OKCICI म्हणजे गुगल पे वरून पेमेंट करतोय. तर माझ्या गुगल पेचं ऍप नोटिफिकेशन केलं असेल, मी तिथून ऑटो पेमेंट सिलेक्ट करू शकतो, जे की प्रत्येक महिन्याला माझं पिन टाकायची काय गरज नाही किंवा काहीच नाही. प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंट मधून 1000 रुपये कट होतील. आता आपण बघूयात की आपली SIP स्टार्ट झाली का नाही. ओके, तर तुम्ही मेन पेजला आल्यानंतर तुम्हाला इथे एक म्युच्युअल फंड नावाचा ऑप्शन दिसेल. असं ओपन झाल्यानंतर इथं ओपन इन्व्हेस्टमेंट डिटेल्स. ओके, तर मी सध्या निपॉन इंडियाचे चालू केलेले, लमसम एकदाच मी 2000 रुपये टाकलेले. ओके, तर इथं व्ह्यू पोर्टफोलिओ अनालिसिस असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती मी क्लिक करतो. तर इथं आपलं पूर्ण SIPचं अनालिसिस दिसतंय. ओके, या प्रकारे तुम्ही SIP स्टार्ट करू शकताय. मिनिमम तुम्ही 100 रुपयाची पण SIP स्टार्ट करू शकताय. मॅक्सिमम तुम्ही किती पण रुपयाची SIP स्टार्ट करू शकताय. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघितलं की SIP म्हणजे काय, SIP स्टार्ट कशी करायची, SIP किती वर्षांपर्यंत करू शकतो आणि त्याचे रिटर्न्स काय असतात. तर असेच आपले आणखीन व्हिडिओज युट्यूब चॅनलला येणार आहेत इन्कम सोल्युशनच्या. तर व्हिडिओज बघायला विसरू नका आणि इन्कम सोल्युशनच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.